हॅलो, क्लायंटला सल्ला व हँडलिंगवरच्या या प्रशिक्षणात स्वागत आहे। या प्रशिक्षणाच्या अखेरीस तुम्हाला क्लायंटच्या नखांचे निरीक्षण करता येईल आणि क्लायंटने प्री ट्रीटमेंट प्रक्रिया करावी का नाही हे ठरवता येईल। प्री ट्रीटमेंट प्रक्रियेमध्ये तुम्हाला सर्वप्रथम क्लायंटच्या नखांचे निरीक्षण करावे लागेल। नंतर तुम्ही प्री ट्रीटमेंट करावी की नाही याचा निर्णय घ्यावा। चला आपण क्लायंटच्या नखांमध्ये कशाचे निरीक्षण करावे हे पाहू। प्री ट्रीटमेंट प्रक्रियेच्या दरम्यान तुम्ही याची नक्की खात्री करा की तुम्ही निरीक्षण करून निष्कर्षांना क्लायंट रेकॉर्ड कार्डवर नोंदवले आहे। तुम्हाला नखे निरोगी आहेत किंवा खराब आहेत याचे निरीक्षण करावे लागेल। नखाचा आजार किंवा संक्रमणाबद्दल खात्री करण्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम नखाच्या संरचनेची माहिती करून घ्यायला हवी। कॉस्मेटॉलॉजिस्टला नखांच्या समस्या व आजारांचे सखोल ज्ञान असणे आवश्यक आहे। त्यामुळे त्यांना सलूनमध्ये उपचार न करण्याच्या स्थिती, संक्रमणाच्या स्थिती ओळखता येऊ शकतात, ज्यामुळे ते स्वतःचे व इतर क्लायंट्सचे संरक्षण करू शकतात। तसेच गंभीर आरोग्य समस्येबद्दल सतर्क करू शकतात आणि क्लायंटला डॉक्टरांचा सल्ला घेण्याची शिफारसही करू शकतात। त्याचप्रमाणे तुम्हाला वाढ, संरक्षण, नखांचा आकार व साईजसाठी जबाबदार असलेल्या नखांच्या भागांची देखील माहिती असणे आवश्यक आहे। या माहितीमुळे तुम्ही मॅनिक्युअर आणि पेडिक्युअर प्रक्रियेमध्ये नखांना होणारे नुकसान टाळू शकता। मॅनिक्युअर आणि पेडिक्युअर करताना तुम्ही काम करणार असलेला मुख्य भाग म्हणजे नख। ओनॅक्स हे नखाचे तांत्रिक नाव आहे। नख म्हणजे एक पारदर्शक चकती असते जी बोटे, टोज आणि नेल बेडच्या टोकांचे संरक्षण करते। सामान्य निरोगी नख टणक पण लवचिक दिसेल। निरोगी नखाला चमक असते। ते गुळगुळीत, डागविरहित पृष्ठभाग असलेले, कोणतेही उंचवटे, छिद्रे किंवा छेद नसलेले असते। ते पांढरट आणि अर्धपारदर्शक दिसते। त्यातील पिंकिश नेलबेड सहजपणे दिसतो। चला आता आपण नखाची संरचना पाहूयात। नेल प्लेट हा नखाचा दृश्य भाग आहे। मोकळी कड म्हणजे नेल प्लेटचा शेवटचा भाग आहे, जो बोट किंवा टोच्या टोकाच्या वरपर्यंत पोहोचतो। नेल ग्रूव्ज म्हणजे नखाच्या दोन्ही बाजूला असलेल्या स्लिट्स किंवा ट्रॅक्स आहेत। नखाची वाढ झाल्यावर ते या भागावर हलते। क्युटिकल किंवा एन्पोनिकियम ही नखाच्या तळाशी असलेली आच्छादक त्वचा आहे। पेरिओनिकियम ही नेल प्लेटवर बाजूंनी आच्छादन करणारी त्वचा आहे। हायपोनिकियम हा नेल प्लेट आणि बोटाचे टोक यांच्या मधला भाग आहे। नेल वॉल नखाला सुरक्षा देते। नेल बेड त्वचेचा भाग असतो ज्यावर नेल प्लेट असते। मॅट्रिक्स मध्ये नवीन पेशी तयार होतात आणि त्या फ्री एज तयार करेपर्यंत पुढे जातात। नेल बेडवर कठीण होतात। ल्युन्युला नखाच्या तळाकडच्या भागामध्ये अर्धचंद्राप्रमाणे आढळते। तुम्हाला आता नखाच्या प्राथमिक संरचनेचा अंदाज आला आहे। आता आपण नखाचे आजार आणि समस्या यांची माहिती करून घेऊयात। नखांचा आजार किंवा ऑनिकोसिस रोग किंवा नखांची विकृती आहे। नखाच्या रोगांचे एक वेगळे वर्गीकरण आहे, कारण त्यांची स्वतःची चिन्हे आणि लक्षणे आहेत जी इतर वैद्यकीय स्थितींशी संबंधित असू शकतात। चला आता आपण नखाच्या काही आजारांची माहिती करून घेऊया। ओनेकिया ही नेल मॅट्रिक्सची जळजळ आहे आणि त्यानंतर नैसर्गिक नेल प्लेट शेडिंग होते। ओनिकोक्रिप्टोसिस आत वाढ झालेले नख आहे। हे नखाच्या आसपास जिवंत ऊतींमध्ये वाढते। ओनिकोलिसिस म्हणजे नेल प्लेट न गळता नेल बेडवरून उचलली जाणे होय। सामान्यतः हा आघाताचा परिणाम असतो। ओनिकोमॅडेसिस म्हणजे नेल ब्लेडवरून नेल प्लेट वेगळी होणे आणि पडणे। पॅरोनिकिया म्हणजेच नखाच्या आसपासच्या टिश्यूंचा जीवाणूजन्य दाह, लालसरपणा, पू आणि सूज आहे, जी सहसा त्वचेच्या शेजारच्या घडीमध्ये आढळते।
ओनिकोमायकोसिस हा नैसर्गिक नेल प्लेटचा बुरशीजन्य संसर्ग आहे. टिनिया पेडिस हे पायाचे बुरशीजन्य संक्रमण आहे. कॉस्मेटोलॉजिस्ट म्हणून तुम्ही जीवाणू किंवा बुरशीजन्य संसर्ग असलेल्या ग्राहकांना कधीही नखांशी संबंधित सेवा देऊ नये. इजा झालेली नखे, एगशेल नेल्स, ब्यूज लाइन, हँगनेल, लिकोनिकिया स्पॉट्स, एनिकोरोहेक्सिस, नेल टेरिझियम, रिजेस, पिन्सर ट्रम्पेट नेल, रंगहीन नखे आणि ओनिकोफॅजी या नखांच्या काही समस्या आहेत ज्यांना तुम्ही क्लायंटच्या नखांचे निरीक्षण करताना पाहणे आवश्यक आहे. एकदा तुम्ही निरीक्षण केले की तुमच्या निष्कर्षांबद्दल क्लायंटला सांगा. जर क्लायंटला नखाचा आजार, संक्रमण किंवा इतर काही समस्या असतील तर त्याला तसे कळवा. त्यामुळे क्लायंट उपचाराचा निर्णय घेऊ शकतो. आपण आता क्लायंटला सल्ला आणि हँडलिंग या प्रशिक्षणाच्या अंतिम टप्प्यात आलो आहोत. तुम्हाला आता क्लायंटच्या नखांचे निरीक्षण करून त्याने प्री ट्रीटमेंट प्रक्रिया करावी की नाही हे ठरवता आले पाहिजे.